सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय आदिवासी. तर भावांनो, पहिले तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. आता भाई नाही काढायचं आदिवासी गाणं. तुमची लायकी नाही, तुम्ही आम्हाला म्हणता लायकी नाही, याच्यामुळे लायकी नाही. नाही. ऐक तुम्हाला, तो एक शेट्ट उठता म्हणतो, मला त्याला एकच सांगणं आहे, तुझ्या घरी काय 20 रुपये खर्च नाही करू शकत का? तू काय तुझ्या आईची आणि बहिणीची तूच शेट्ट काढतो वाटतं घरात? सर्वांची शेट्ट तूच काढत असेल घरामध्ये. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, परस्त्री माते समान म्हणून याच्या पहिलेचा जो माफीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या बहिणीच बोललो तुम्ही. ज्या गर्वाने आता जे आदिवासी म्हणत होतो ना, त्या गर्वाने नाही बोलणार म्हणणार. जे आदिवासी मी गर्वाने सांगत होती ना, जे आदिवासी म्हणत होती ना, तू हे डायरेक्ट. तर भावांनो, व्हिडिओ तर बघितलंच असेल. पहिलं तर त्या महिलेला सांगू इच्छितो, त्या महिलेचं नाव मला माहित नाही, पण त्या महिलेनं आदिवासी बोलत होते गर्वानं, पण आता थू. आणि तो पुरुष ज्याने आदिवासींची लायकी नाही असा बोललेला आहे तो हरामखोर. तर त्याला सांगू इच्छितो, तू म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या गोष्टी शिकवलेल्या नाही. अरे हरामखोर, तू महाराजांचं नाव स्क्रीनवरती ठेवून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्क्रीनवरती ठेवून तू पूर्णपणे त्यांचा पण अपमान करत आहेस. तुझ्या त्या बहिणीच्या तोंडामध्ये शब्द बघ ना, किती घाण घाण शब्द आहेत. आणि राहिला विषय, तुम्हाला कोणी बोललं तर वैयक्तिक त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आदिवासी समाजाला मध्ये घेत, आदिवासींची लायकी नाही, तुमचं गाणं काढणार नाही, म्हणजे तू काय आमच्यावर उपकार करू राहिला का? गाणं काढणार नाही? अरे हरामखोरा, तू चॅलेंज देतोय आदिवासी समाजाला. आदिवासी समाजाने चांगल्या चांगल्याला धूल चाटवले आणि तुझी काय अवकात आहे रे मादरचोद. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यावरती तर मी कलम 3(1) नुसार, अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल आजच केलेला आहे. आणि मी माझ्या तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो की ह्या हरामखोरांवरती कलम 3(1) नुसार सायबर सेलमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवा. तर हे मनुवादी हरामखोर लोक जागे होतील आणि आदिवासीचा अपमान हे कदापि आपण आदिवासी समाज सहन करू शकत नाही. बस झाले आता विषमतेचे चटके. अत्याचार करणाऱ्याला आता जागीच देऊ फटके. सहन केला खूप जातीवादाचा मार, हटणार नाही मागे, करू हिमतीने वार. जाहीर निषेध असो, या हरामखोराचा जाहीर निषेध असो.